ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन स्वयंपाक बनवत असतो आणि बाकी सगळे बघून त्याला हसत असतात. तेवढ्यातच आता इथे सायली येते बघा प्रेक्षक हो. तर आता सायली येऊन बघते अर्जुनला. नवरोबा असं म्हणते आता इथे सायली. नवरोबा असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन पळत पळत येतो बघा प्रेक्षक हो. काय चाललंय नवरोबा अँड ऑल असं म्हणतो आता इथे अर्जुन. समोर बसले ताई बाबा दिसत नाही का तुला असं म्हणतो तो. दिसतंय ना असं म्हणते आता इथे सायली. पण तुम्ही जेव्हा मला सगळ्यांसमोर बायको म्हणता ना, बायको अशी हाक मारता ना, तेव्हा मला पण असंच घोबडल्यासारखं होतं असं म्हणते ती. तर आता सगळे हसतात. बरं आता पटकन माझ्यासाठी चहा घेऊन या आणि त्याआधी पाणी द्या असं म्हणते आता इथे सायली. हा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे तो बॅग जाऊन ठेवतो बघा प्रेक्षक हो सायलीची आणि आता तो पाणी घेतो सायलीसाठी. तर सायली मात्र हसत असते. घ्या पाणी असं म्हणतो आता इथे अर्जुन. चहा आता मिळणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. जेवणाची वेळ झाली आहे ना आणि तसाही ऑफिसमध्ये चहा झालाच असेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. जेवायचं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे ग्लास सोडतच नाही सायली. तर आता इथे सायली म्हणते हो मिळाला होता ना चहा ऑफिसमध्ये पण तुमच्या हाताचा नव्हता ना म्हणून गोडच नाही लागला असं म्हणते ती. तर बाकी सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो तिला हात सोड आणि काय सगळ्यांसमोर बोलतेय सगळे ऐकतायत ना असं म्हणतो आणि घाबरतो तो. लाज वाटते बघा प्रेक्षक हो परत अर्जुनला. आम्ही काही ऐकलेलं नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. हा पण माझ्या बाळाला मामा मामीचा रोमांस ऐकू येतोय असं म्हणते आता इथे अस्मिता. फ्रेश होऊन या असं म्हणतो अर्जुन. जेवण वाटतो मी असं म्हणतो तो. फ्रेश होतेस मी तुम्ही पण येताय का असं म्हणते आता इथे सायली. हा तर आता सगळे हसायला लागतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन घाबरतो आणि जातो तो पळत पळत किचन मध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया बुके बघते. खूप रोमॅन्स सुचतोय ना अर्जुनला असं म्हणते आता इथे प्रिया. रोजरी आहे म्हणून गुलाबाचा बुके वगैरे घेऊन आलाय त्याने असं म्हणते आता इथे प्रिया. ह्यातल्या बदलीचा सुद्धा ह्यांचं प्रेम उतूच चाललंय. नाही यांच्या प्रेमाचा विस्का केला ना असं म्हणून आता ती मोडते तो बुके पूर्ण आणि आता ते सगळे गुलाबाचे पाकळे वगैरे खाली टाकते. तर नावाची प्रिया नाही मी असं म्हणून ती आता सगळा बाद करते तो बुके बघा प्रेक्षक हो. तर आता ती खुश होते तो बुके मोडून प्रेक्षक हो. तर आता इथे सायली तयार होऊन येते खाली. तर आता येऊन बसते बघा प्रेक्षक होती. चला चला गरमागरम मसाले भात खाऊया असं म्हणतो इथे अर्जुन. अरे वा असं म्हणतो प्रताप. आज कोशिंबीर पण केली असं म्हणतो तो. परफेक्ट कॉम्बिनेशन मसाले भात कोशिंबीर असं म्हणतो इथे अर्जुन. पटकन खाऊन सगळं कसं आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. मसाले भात कोशिंबीर खरंच ह्यानी बनवली आहे का असं म्हणते आता इथे सायली. बसा ना असं म्हणतो आता इथे अर्जुन सायलीला. तर आता इथे सायली पण बसते बघा प्रेक्षक हो. अर्जुन मात्र आपला घाम पुसत असतो. तर आता इथे कल्पना म्हणते सायलीला आज ऑफिसमध्ये जमली असशील ना. तर आता इथे सायली म्हणते जमाला तर झालाय पण मी काहीतरी वेगळं करत होते ना म्हणून मज्जा पण खूप आली असं म्हणते आता इथे सायली. बायको एवढ्या कॉन्फिडन्सने बोलतीये ऑफिसचं काम हिला जमलंय की काय असं म्हणतो आता इथे अर्जुन मनातल्या मनात बघा प्रेक्षक हो. चला वाढायला सुरुवात करा असं म्हणते आता इथे अस्मिता. मला केवढी भूक लागली असं म्हणते आता इथे अस्मिता. केव्हापासून स्पेशल मसाला भाताची वाट बघतेय मी असं म्हणते आता इथे अस्मिता. अरे अर्जुन तू पण जेवायला बस ना असं म्हणतो आता इथे प्रताप. नाही अजिबात नाही डॅड मी सायली सुभेदारच्या रोलमध्ये आहे की नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर मी सुद्धा सायली सारखंच सगळ्यांचं जेवण झाल्यावर मग मी जेवायला बसणार असं म्हणतो आता इथे अर्जुन. अर्जुनने सगळं जास्तच मनावर घेतलंय असं म्हणते आता इथे अस्मिता. म्हणजे असं म्हणतो आता इथे अर्जुन. सुभेदार आहे मी असं म्हणतो तो. एकदा मिशन हातात घेतलं की मग ते कम्प्लीट करूनच पूर्ण जायचं असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे हा असं म्हणतो प्रताप आणि त्याला शबासकी देतो. तर आता इथे मसाले भात वाटतो अर्जुन सगळ्यांना बघा प्रेक्षक हो आणि सर्व करतो तो. तर मसाले भात म्हणून फोडणीचा भात वाटतायत बघा प्रेक्षक हो खरंच. तर आता सगळेजण चव घेतात. तर आता इथे सायली पण खाते. कसं झालंय असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता प्रताप म्हणतो खूप छान. तर आता इथे प्रिया बघत असते लांब थांबून सगळं. तर आता इथे सगळ्यांना खूप आवडतं. तर आता इथे सायली म्हणते ही चव तर विमलताईच्या हातांची असं म्हणते आता इथे सायली. विमलताई असं म्हणते आता इथे सायली. कोशिंबीर तुम्ही केली आहे का असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन घाबरतो. एक्सक्यूज मी मॅडम तुम्ही मला हे सगळं मॅनेज करायला सांगितलंय ते मी कसं मॅनेज करतो ह्यावर जज करायचं नाही असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता प्रिया हसत असते सगळं बघून. म्हणजे सायलीची जागा सुद्धा अर्जुनने बरोबर घेतली असं म्हणते अस्मिता. आणि आता इथे प्रताप म्हणतो सायली अर्जुनने अगदीच काय काम केलं नाही असं नाही आहे. हा मगाशी तो किचन मध्ये काम करत होता असं म्हणतो आता इथे प्रताप. हे त्यांच्या टी शर्ट वरून कळतच आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अस्मिता हसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पुसून घेतो लागलेली सगळी घाण आता इथे अर्जुन आपल्या शर्टला. तू सुद्धा ऑफिसमध्ये काम करत असताना चैतन्याची मदत घेतलीच असेल ना तरी सुद्धा तुला काम जमलं नसेल. आय एम डेफिनेटली शुअर असं म्हणतो तो. अच्छा असं वाटतंय तुम्हाला असं म्हणते सायली. मग असं म्हणतो अर्जुन. नाही तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन करा आणि त्यांना विचारा ते सांगते तुम्हाला काम जमलंय की नाही. करा करा फोन करा असं म्हणते सायली. ग्रेट आयडिया मला कामाचा रिपोर्ट घ्यायलाच हवा असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता इथे बोलत असतो अर्जुन चैतन्याशी. तर हा अर्जुन बोल असं म्हणतो आता इथे
चैतन्य सॉरी मी तुला सायली वहिनी म्हणायचं आहे का? बोला सायली वहिनी बोलच म्हणतो तो का बसशीलच म्हणतो इथे अर्जुन. मी तिच्याबद्दलच विचारण्यासाठी फोन केलाय तुला. आज ऑफिसमध्ये काय काय केलंय तिने असं म्हणतो इथे अर्जुन. खूप माती खाल्ली असेल ना असं म्हणतो तो. माती असं म्हणतो चैतन्य. वेडा आहेस का तू? सायली वहिनी एवढं फॅन्टॅस्टिक काम करते माहितीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोकं शांत ठेवून काम करतायत रे. त्याच्यामुळे इथे सगळं व्यवस्थित पार पडतंय. आणि त्यात कसं आहे तिला समोरच्याला न दुखवता तिच्याशी कसं बोलायचं हे माहिती आहे. शिवाय शिस्त तर तिच्यात आहेच आहे असं म्हणतो इथे चैतन्य. इथली सगळी कामं एकदम काटेकोरपणे होतात असं म्हणतो चैतन्य. खरं सांगतोयस का असं म्हणतो इथे अर्जुन. अरे असं म्हणतो चैतन्य. मला खोटं बोलून काय मिळणार आहे अर्जुन? सायली वहिनी घरातली सगळी कामं मॅनेज करतात ना तशीच इथे पण करते. तिला बरोबर कळतं सगळं आणि तिच्यावर काम करताना मला जाम मज्जा आली असं म्हणतो तो. लाज वाटते का तुला असं म्हणतो अर्जुन. तू एक्झॅक्टली कुणाचा मित्र असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर चैतन्य म्हणतो अर्जुन मी तुझा मित्र आहे म्हणून मी खरं बोलायचं नाही का असं म्हणतो आता इथे चैतन्य. तू घरातल्या कामात काय घोळ घालतोस माहित नाही पण ऑफिसमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे असं म्हणतो चैतन्य. तू मला आयुष्यात तोंड दाखवू नकोस. जा तिच्यासोबतच काम कर जा असं म्हणतो आता इथे अर्जुन. ज्या पद्धतीने चाललंय ना मला नाही वाटत मला तुझं तोंडही बघावं लागेल असं म्हणतो. एक काम कर ना तू रोज सायली वहिनीनाच ऑफिसला पाठवत जा असं म्हणतो चैतन्य. आणि बघ आपल्या फर्मची कशी भरभराट होते ते असं म्हणतो चैतन्य. तर आता खूप चिडतो बघा प्रेक्षक हो अर्जुन. तर आता इथे सायली उभारते ती जागेवरून. मी विसरलोस तू नेहमी तुझ्या वहिनीच्या पाठीमागेच राहणार आहेस ना बरोबर आहेस. ठेव फोन असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. तर आता तेवढ्यातच सायली येते म्हणते काय बोलले चैतन्य भाऊजी असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन म्हणतो काय नाही तुम्ही काहीतरी लपवताय ना असं म्हणते सायली. मी का लपवू काही असं म्हणतो अर्जुन. अरे अरे थांबा असं म्हणते अस्मिता. भांडतच राहणारच का? का एकमेकांना गिफ्ट पण देणार आहात असं म्हणते आता इथे अस्मिता. अर्जुन आज रोज डे आहे ना असं म्हणते आता इथे कल्पना. सकाळी जे गुलाब दिलं होतं त्यावरच आजचं काम संपवणारच का असं म्हणते अस्मिता. अजिबात नाही गिफ्ट आणलंय ना माझ्या बायकोसाठी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तुमच्यासाठी मी पण एक गिफ्ट आणले असं म्हणते ती. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक आपलं गिफ्ट घेण्यासाठी आणि अर्जुन पण जातो. तर आता इथे प्रिया बघत असते ते दोघं काय करतायत म्हणून. तर आता इथे अर्जुन जातो बघण्यासाठी आपला बुके. तर तिथे बुके नसतोच. तर आता तो बघायला लागतो कुठे गेला माझा बुके म्हणून शोधायला लागतो तो इकडे तिकडे बघा प्रेक्षक. आणि प्रियाला आनंद झालेला असतो कारण तिने तो बुके मोडलेला असतो ना. इथेच तर होता असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता प्रियाला खूप आनंद होत असतोय सगळं बघून. कुठे गेला असं म्हणून शोधत असतो तो बुके बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळीकडे शोधत असतो तो. डॅड असं म्हणतो अर्जुन. मी इथे बुके ठेवला होता. तुम्हाला माहितीये कुठे असं म्हणतो अर्जुन. मला नाही माहिती असं म्हणतो इथे प्रताप दादा असं म्हणते विमल. तुम्ही मगाशी तो बुके ठेवला होता ना तेव्हा मी बघितला पण आता नाही माहिती कुठे गेला तो असं म्हणते विमल. हा असं म्हणतो तिथे अर्जुन. पण असा कसा तो गायब झाला असं म्हणते आता इथे कल्पना. तर प्रिया हसत असते. विमल तू किचनमध्ये नीटपणे बघू असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे बघत असतो अर्जुन सगळीकडे बघा प्रेक्षक हो. आणि प्रिया सगळा ड्रामा बघत असते. वहिनी अहो इथे नाही आहे असं म्हणते आता इथे विमल. नाही आहे असं म्हणते आता इथे कल्पना आहे. चला असं म्हणते प्रिया. ह्यांच्या व्हॅलेंटाईन वीकचा पहिलाच दिवस मी खराब केलाय असं म्हणते आता इथे प्रिया. नवरोबा असं म्हणते आता इथे सायली. असं म्हणून त्याला बोलवते ती. तर आता इथे अर्जुनला बोलवते आणि तिच्या हातामध्ये बुके असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तोच बुके असतो. हॅपी रोज डे नवरोबा असं म्हणून सायली देते बघा प्रेक्षक हो. थँक्यू असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट आणलंय असं म्हणते सायली. तर आता इथे ती बाहेर काढते आपल्या बॅगमधून ते गिफ्ट आणि त्याच्यावर अन्नपूर्णा लिहिलेलं असतं रुमालावरती. ही भेटवस्तू खास तुमच्यासाठी असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे आनंद होतो खूप अर्जुनला ते गिफ्ट बघून. तर आता इथे अन्नपूर्णा लिहिलेलं बघा प्रेक्षक हो. ॲप्रन असतो त्याच्यावर अन्नपूर्णा लिहिलेलं असतं आणि आता ती घालते ते अर्जुनला. तर अर्जुनला खूप छान वाटतं बघा प्रेक्षक हो. अरे वा असं म्हणते आता इथे अस्मिता. मस्त आहे रे ॲप्रन. छान दिसतंय ना तुला असं म्हणते आता इथे अस्मिता. थँक्यूच म्हणतो आता इथे अर्जुन. चला म्हणजे अर्जुन आता तुझे कपडे खराब नाही होणार. नाही तर लहानपणी मातीत खेळून आल्यावर जसे दिसायचे ना तसे आता तुझे कपडे दिसतायत किचनमध्ये असं म्हणते अस्मिता. तर आता प्रिया बघत असते सगळा प्रकार. तर आता इथे अर्जुनकडे तर नसतो बुके. काय झालं असं म्हणते आता इथे सायली. आवडली नाही का भेटवस्तू असं म्हणते ती. नाही नाही असं नाही असं म्हणतो अर्जुन. खूप छान आहे असं म्हणतो तो. ऍक्च्युली मी सुद्धा एक दुसरा बुके आणला होता तर इथे ठेवला होता मी असं म्हणतो अर्जुन. पण आता तो कुठेच सापडत नाही मला असं म्हणतो आता इथे अर्जुन. हरकत नाही असं म्हणते सायली. सकाळी तुम्ही मला गुलाब दिलं होतंच की असं म्हणते आता इथे सायली. हो तरी पण तो 1 मिनिट असं म्हणतो आता इथे अर्जुन. 1 मिनिट असं म्हणतो तो. 1 मिनिट असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन पळत जातो बघा प्रेक्षक किचनमध्ये. तर प्रिया बघत असते काय घ्यायला गेलाय म्हणून. तर आता इथे अर्जुन काहीतरी घेऊन येतो. तर आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो पायांवर बसतो खाली प्रपोज स्टाईलमध्ये नीजवरती. अहो काय असं म्हणते आता इथे सायली. तर आता तो तिला देतो बघा प्रेक्षक हो. तर ते चक्री फूल असतं. तर आता सायली बघते त्या चक्री फुलाकडे. तर आता ती इमोशनल होते बघा प्रेक्षक हो. तर आता खूप छान वाटतं अस्मिताला हे सगळं बघून आणि घरातले सगळे एन्जॉय करतायत. हॅपी रोज डे बायको असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सायली हसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बाकी सगळे प्रताप कल्पना वगैरे हसतात. तर आता प्रियाचा मूड ऑफ होतो परत कारण आता हे त्यांचं चांगलं चाललंय ना अर्जुन सायलीचं म्हणून. तर आता इथे सायली आपल्या हातामध्ये घेते चक्री फूल
तर आता इथे हसायला लागते बघा प्रेक्षक हो सायली, आणि तिच्या डोळ्यात अश्रू पण असतात आणि आता ती खूप इमोशनल होते आणि खूप जोरात ती हसायला लागते आता इथे. हे काय म्हणून, आणि बाकी सगळ्यांना पण इमोशनल झाल्यासारखं होतं आणि हसतात ते. आता दगड घेऊन सुद्धा हे लोक रोमॅन्स करतायत असं म्हणते आता इथे प्रिया. जगात कुणी कुणाला दिलं नसेल असं फुल मला दिलंय तुम्ही असं म्हणते आता इथे सायली. आणि शेवटी म्हणतात ना, प्रेम हे वस्तूतलं नाही, देणाऱ्याच्या मनात असावं लागतं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन बघत असतो बघा प्रेक्षक त्या ॲप्रॉनकडे. तुझं हे गिफ्ट पण खूप छान आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे नागराजला दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराजला बेचैन झालेलं दाखवलंय. तर आता तो फोन करतो बघा प्रेक्षक आणि आता इथे नेलपेंट लावून घेत असते प्रिया. तर आता इथे नागराज काका म्हणून असतं. तर आता इथे ती फोन कट करते. तर आता ती नेलपेंट लावून घेत असते आणि नागराजचा फोन कट करते बघा प्रेक्षक. तर आता तिथेच मैपत असतो आणि तो झोपलेला असतो. तर परत फोन लावतो आता इथे नागराज. तर आता परत फोन आलेला असतो प्रियाला. तर आता परत कट करते ती. काय ह्याचं असं म्हणते आता इथे प्रिया. सतत जेलमध्ये कंटाळा येऊ नये म्हणून फोन घेऊन दिला. तर माझ्या तर डोक्याला तापच झाला हो आता असं म्हणते प्रिया. तर आता परत नागराजचा फोन येतो बघा प्रेक्षक हो. तर आता ती फोन उचलते. काय असं म्हणते आता इथे प्रिया. आवाज खाली असं म्हणतो आता इथे नागराज. आवाज खाली. आता मी जेलमध्ये आहे, तू बाहेर आहेस म्हणून जास्त शहाणपणा करायचं नाही, कळलं ना असं म्हणतो आता इथे नागराज. कधीतरी तू आत असशील आणि मी बाहेर असेल, लक्षात ठेव असं म्हणतो तो. काका असं म्हणून आवाज खाली करते आता इथे प्रिया. अर्जुन सायलीवर लक्ष ठेवून होते ना म्हणून फोन कट करत होते असं म्हणते आता इथे प्रिया. खरंच त्यांच्यावर लक्ष ठेवून होती तू, काय मोबाईलवर टाइमपास करतेस तू असं वाटलं मला असं म्हणत होता इथे नागराज. ह्या माणसाने इथे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेत की काय असं म्हणते प्रिया. नाही 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 सीसीटीव्ही कॅमेरा नाही लावलेत मी तुझ्या इथे असं म्हणत होता इथे नागराज. पण तू आता जे काय विचार करू शकतेस इथं बसून सांगू शकतो मी. काय आहे ना, तुझ्या शाळेत शिकली आहेस त्या शाळेचा हेडमास्टर नाही, फाउंडर मेंबर आहे मी, कळलं ना असं म्हणत होता इथे नागराज. तेव्हा मला शिकवायला जायचं नाही असं म्हणतो नागराज. ओके, मी एक काम सांगितलं होतं महत्वाचं साक्षीच्या बाबतीतलं, त्याचं काय झालं असं म्हणतो नागराज. अरे यार असं म्हणते प्रिया. ते राहूनच गेलं असं म्हणते ती मनातल्या मनात बघा प्रेक्षकांनी डोक्याला हात लावते. आता गप्प काय आहेस, मी काय विचारतोय सांग ना लवकर असं म्हणतो तो. तर आता प्रिया म्हणते ते काम ना, हो हो असं म्हणते प्रिया. झालं ना ते काम, कधीच झालं असं म्हणते आता इथे प्रिया. असं म्हणत होता इथे नागराज. खोटं असं म्हणतो तो. साफ खोटं बोलतेस तू असं म्हणत होता इथे नागराज. कारण तू जर काम केलं असतंस तर माहिपत पिसाळलं असतं असं म्हणत होता इथे प्रिया. म्हणजे अगदी आता तो शांत आहे, पिसाळलेला नाही आहे, त्या अर्थी सांगू शकतो की तो काम केलेला नाही आहे, कळलं ना असं म्हणतो तो. तर आता इथे प्रिया म्हणते काका ते, तर आता गब्बास असं म्हणत होता इथे नागराज. हलगर्जीपणा करू नको आता असं म्हणतो नागराज, नाहीतर तिथे येऊन मुनगुट्यावर बसेल मी तुझ्या असं म्हणत होता इथे नागराज. नाही ते काका तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणते प्रिया. मी करते ते काम, हां नक्की नक्की असं म्हणते आता इथे प्रिया. तर चल फोन ठेव असं म्हणत होता इथे नागराज. तर आता इथे नागराज परत फोन देतो त्या पोलिसला. गुलाबाचं फूल नाही माझ्या आयुष्यात, पण असे फोन्स मी बरोबर जमा करून ठेवले तसं म्हणते ती. तर आता इथे सायली बघत असते त्या चक्री फुलाकडे जे अर्जुनने दिलेलं असतं त्याला ते. तर आता ती इथे चक्री फुलाकडे बघत असते जो अर्जुनने तिला दिलेलं असतं. तर आता इथे अर्जुन मात्र बेड लावत असतो. माझ्या डोक्यातून अजून विचार जात नाही असं म्हणतो तो. आय मीन मला क्लिअरली आठवतंय मी तो बुके त्या देवघरासमोरच्या टेबलवर ठेवला होता असं म्हणत होता इथे अर्जुन. मग तो अचानक कुठे गेला असं म्हणत होता इथे अर्जुन. तर सायली बघते तिच्याकडे आणि आपल्याला घरात अशी व्यक्ती पण यायची अशी मस्करी करेल असं म्हणते आता इथे अर्जुन. मग तो बुके तिथून असं म्हणत होता इथे अर्जुन. तर सायली बघतच असते तिच्याकडे. तर आता इथे तिच्या लक्षात येतं, नाव आय गॉट इट असं म्हणत होता इथे अर्जुन. आपल्या घरात मस्करी करणारी व्यक्ती नाही आहे, पण मुद्दाम करणारी व्यक्ती आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता तो म्हणतो तन्वी असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. मी आलोच असं म्हणतो तो आणि जात असतो. तर आता थांबावं असं म्हणते आता इथे सायली. जाऊ दे तिला जाब विचारण्याची काही गरज नाही असं म्हणते सायली. अगं असं म्हणतो तिथे अर्जुन, तिने जर तो बुके नेला असेल तर आज तिने खूप चांगलं काम केलंय असं म्हणते आता इथे सायली. हो असं म्हणते सायली. तिने जर ती फुलं चोरली नसती ना तर मला हे गोड फूल कसं मिळालं असतं असं म्हणते आता इथे सायली. मी या चक्री फुलात सुद्धा खूप खुश आहे असं म्हणते तू. तू नेहमी तिला सोडून देतेस असं म्हणतो अर्जुन. पण ती सुधरत नाही, पण आज तिला शिक्षा मिळायलाच पाहिजे तसं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सायली म्हणते पण शिक्षा तर अर्जुन देतो, सायली नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि आता तुम्ही अर्जुन नाही सायली आहात असं म्हणते सायली. त्यामुळे तिला माफ करा आणि हा ठेवडा प्रेमाचा आहे असं म्हणते सायली. इथे रागाला जागा नाही असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन म्हणतो तू ना नेहमी मला असं गप्प बसव. तो अश्विन पण तसाच आहे, तोही काय शाणा होत नाही आहे की बायकोचा हात धरून तिला घराबाहेर काढा. राईट, मीच गप्प बसतो ना असं म्हणून झोपतो तो. मलाच गप्प बसायचं असून काय असं म्हणून झोपून जातो तो. तर आता सायलीच्या बाजूला येऊन बसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनच्या बाजूला जाऊन बसते ती. तुम्ही असा विचार का करताय, प्रिया जेव्हा पण आपलं नुकसान करायला जाते ना तेव्हा फायदाच करून जाते असं म्हणतात इथे सायली. आज तिच्यामुळेच तर मला हे इतकं गोड फूल मिळालंय असं म्हणते आता इथे सायली. आणि मी हे आयुष्यभर जपून ठेवणार आहे असं म्हणते आता इथे सायली. लोक जशी त्यांच्या डायरीत गुलाबाचं फूल ठेवतात ना तसं मी हे फूल वर्षानुवर्ष माझ्याजवळ ठेवणार असं म्हणते ती. तर आता अर्जुन म्हणतो तू इतकी पॉझिटिव्ह कशी आहेस ग बायको, आणि तन्वीमध्ये तुझी पॉझिटिव्हिटी शोभतेस, कमालच आहे असं म्हणतो तो. तुम्ही पॉझिटिव्ह म्हणालास ना
त्याच्यावरून एक गोष्ट आठवली असं म्हणते आता इथे सायली. आज आम्ही नागराजच्या केसवर विचार करत होतो असं म्हणते आता सायली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबूचा ट्रक चालवत होता ना, तेवढ्यातच अर्जुन झोपलेला असतो. तो मालक नव्हता, मालक कोणीतरी वेगळा होता. आणि मग आम्ही त्याच्याबद्दल विचार केला. तर आता इथे अर्जुन झोपून जातो. अहो ऐकताय ना असं म्हणते आता सायली. असं म्हणतो आता इथे अर्जुन. बाबू जो ट्रक चालवत होता असं म्हणते ती, जर मला कोणीतरी वेगळा होता तर अर्जुन झोपलेला असतो. पण त्या दिवशी आम्ही विचार केला होता, कळलं की असं बोलायला लागते ती, तेवढ्यातच आता बघा प्रेक्षक अर्जुन पूर्णपणे झोपलेला असतो. लगेच झोप बरी लागते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली हसायला लागते जोरात बघा प्रेक्षक हो. थकला असाल ना जसं म्हणते आता इथे सायली. उद्या बोलू असं म्हणते ती. माझा क्यूट नवरा असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सकाळ झालेली दाखवली आहे. तर आता इथे चैतन्य फोन घेऊन असतो बघा प्रेक्षक. तर आता तो कॉल करतो. तर आता इथे सायली वाचत असते फाईल्स. तर आता ती कॉल घेते. हां बोला भाऊजी असं म्हणते ती. वहिनी मी तुम्हाला समर्थ बिल्डरचा इन्व्हॉइस पाठवतो. एकदा फक्त मेल टाकतो. तुम्ही नजरे खालून घातलात ना तर बोलूयात आपण असं म्हणतो चैतन्य. मी असं म्हणते सायली. मग आता बॉस अप्रुव्हल आल्याशिवाय मी पुढे कसं जाणार असं म्हणतो चैतन्य. आणि हा वहिनी खूप मोठी डेव्हलपमेंट आहे असं म्हणतो चैतन्य. कोण असं म्हणते ती. म्हणजे जयश्री वागळे आपल्या निशिकांत वागळेंचा मुलगा. आधी आपण ॲक्युजवर 360 लावला होता. आता 302 पण लावता येईल असं म्हणत होता इथे चैतन्य. आणि हा वहिनी आनंदवर पण केलेला आपण ऑडिओ ऑथेंटिकेट झालाय. त्यामुळे त्याच्यावर ही कलम लावता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे साखरे त्यांच्यासोबत मीटिंग करायची. ते म्हणतात की त्यांच्याकडे एव्हिडन्स आहे. पण मला असं वाटतं क्लेम करता येईल कोणाला तरी. ऐका ना भाऊजी, मला ना यातलं काही कळत नाही असं म्हणते सायली. आय एम सॉरी वहिनी असं म्हणतो होता चैतन्य. मी तुम्हाला सोप्या मराठीत सांगतो असं म्हणतो तो. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा असं म्हणतो तो. आणि दुसरा एव्हिडन्स म्हणजे अरे बापरे असं म्हणतो होता इथे चैतन्य. परिपक्व पुरावा. दोन्ही मिळाल्याशिवाय आपल्याला भाऊजी ऐकता का? मला तरी काही कळत नाही असं म्हणते सायली. नाही म्हणजे मराठी आणि इंग्रजी असा प्रश्न नाही आहे हा. तुम्ही एक काम करा ना असं म्हणते सायली. तुम्ही घरी या ना. आपण समोरासमोर बसून बोलूया का असं म्हणते सायली. ठीक आहे मी घरी येतो. सॉरी वहिनी असं म्हणतो चैतन्य. आय एम सॉरी 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 ॲडव्होकेट अर्जुन मी घरी येतो असं म्हणतो होता इथे चैतन्य. ठीक आहे असं म्हणते सायली. बापरे जिभेचे तुकडे पडले माझ्या असं म्हणतो चैतन्य. तर आता सायलीला पण भीती वाटत असते काय करायचं म्हणून. तर आजचा भाग इथे समुद्र घेतरी कामध्ये काय ते. तर आता इथे दूध घेऊन आलेला असतो. तर आता दूधवाला आलेला असतो. तर आता तुम दूध दो ना असं म्हणतो. कारण आता इथे तो म्हटलेला असतो की भाभीजी अच्छे से काम करतीये. तर आता इथे चैतन्य भेटायला आलेला असतो सायलीला. अहो भाऊजी सकाळपासून मी ही 7वी केस आहे त्याच्यावर बोललोय आपण असं म्हणतो तो. अर्जुन प्रत्येक दिवशी 15-15 केस हँडल करतो असं म्हणतो तो. इन्स्पेक्टर सांगितलं मी रमेशचं केस पाठवलं होतं. ऍक्सिडेंट झालं ना तेव्हा तो ट्रकचा ओनर सापडला. तर आता इथे रमेश पण सापडला ना तर मग मोठा ब्रेक थ्रू असेल असं म्हणतो चैतन्य. आणि प्रिया सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक. तर आता रिकॅप सुद्धा इथे तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.